रात्रभर सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे सकल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते पाण्याखाली गेले होते। काही नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने घरातील विविध सामानांचं देखील नुकसान झालंय। रविवारी दुपारी 1 वाजता आलेल्या अहवालानुसार अंबा नदीनं धोका पातळी ओलांडली असून कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे रोहा, नागोठणे, खालापूर, खोपोली आणि आपटा परिसरातील नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। अंबा नदीची इशारा पातळी 8 मीटर आहे, तर धोका पातळी 9 मीटर आहे। ती 9.20 मीटर वरून वाहत आहे। अंबा नदीच्या पुराचं पाणी येथील ऐतिहासिक जुन्या पुलावरून गेल्याने वाहतूक बंद झाली। त्यामुळे नागोठणेतील वरवटणे गावाशी संपर्क तुटला। तसंच येथील एसटी स्थानकासहित लगतच असलेल्या टेम्पो स्टँड परिसरात कोळीवाडा आणि नागोठणेहून पेणकडे जाण्यासाठी असलेल्या गावातील मुख्य रस्त्यावर पाणी साचलंय। याशिवाय नागोठण्याजवळील कोलेटी, शेतपळस गावाच्या परिसरातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान हवामान खात्यानं जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। सर्व दुकानदार आणि नागरिकांनी तसंच आंबा नदी आणि खाडी किनारील गावच्या ग्रामस्थांनी दक्षता बाळगून पाण्याची पातळी आणि परिस्थिती पाहून आपल्या कुटुंबासह सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं असं आवाहन नागोठणे ग्रामपंचायत आणि पोलीस यंत्रणेकडून करण्यात आलं। रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीची इशारा पातळी 23 मीटर आहे, तर धोका पातळी 23.95 मीटर आहे। ती 23.50 मीटरवरून वाहत आहे। कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने रोहा शहरातील पुलावरून पाणी गेलं आहे। त्यामुळे तो पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय। पर्यायी मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे। पाताळगंगा नदीची इशारा पातळी 20.50 मीटर आहे, तर धोका पातळी 21.52 मीटर आहे। ती सध्या 21.45 मीटर वरून वाहत आहे। खोपोलीतील हायको कॉर्नर जवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ता पाण्याखाली गेलाय। त्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला असून वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळवण्यात आली। कालपासून रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असून यामुळे खोपोली शहरासह ग्रामीण भागातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत। नदी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलाय। खालापूर जवळील सावरोली पुलावरून नदीचं पाणी वाहू लागल्याने या पुलावरची वाहतूक थांबवण्यात आली आहे, तर खोपोली शहरातील सखल भागात पाणी शिरलंय। इंदापूर येथील गोद नदीला पूर आला असून मुंबई गोवा महामार्गाला लागून असलेला नागरोली या गावचा मुख्य रस्ता पाण्याखाली गेलाय। इंदापूर मधूनच जाणारा वाढवण पाणसई हा रस्ता देखील पाण्याखाली गेलाय। यामुळे या भागातील 5 गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे। पावसाचा जोर कायम असल्याने तीनही नद्या दुथडी भरून वाहत आहेत। यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागानं नदी किनाऱ्यावरील गावांना आणि शहरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली। अलिबाग, मुरुड, सुधागड, तळा आणि माथेरान येथे 200 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडलाय, तर उर्वरित सर्व तालुक्यात 100 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।